नमस्कार, वैशालीज योगांजली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण योगाचा उगम कसा झाला, त्याचा इतिहास काय आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत। तर योगचा उगम हा हिरण्यगर्भातून झालेला आहे असं ऋग्वेदामध्ये लिहून ठेवलेलं आहे। मग हिरण्यगर्भ म्हणजे काय? तर हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ। सुवर्णगर्भ म्हणजे ज्या गर्भातून संपूर्ण सृष्टीचा उगम झालेला आहे तोच हा हिरण्यगर्भ। त्यामुळे योग हा सृष्टीच्या उत्पन्नापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रमाणित आहे। दुसरी गोष्ट आपण इतिहासाबद्दल बघूयात योगाच्या। तर योगचे प्रवर्तक सुरुवातीचे कोण मानले जातात? तर महामुनी पतंजली यांना फादर ऑफ योगा, प्रवर्तक योगाचे असं म्हटलं जातं। बरं, त्यांनी काही नवीन कुठली गोष्ट योगामध्ये सांगितली असं नाहीये। त्यांनी फक्त वेगवेगळ्या ठिकाणी जे योगाचं विखुरलेलं ज्ञान होतं, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा वेगवेगळ्या पुरातन ग्रंथांमध्ये हे सगळं एकत्र केलं आणि त्याला एक दर्शनाचा दर्जा दिला। दर्शन म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये 6 आस्तिक दर्शन आहेत। आस्तिक म्हणजे देवाला मानतात असं नाही, जी दर्शनं म्हणजे जी फिलॉसॉफीज ही वेदांना मानतात त्यांना आस्तिक दर्शन असं म्हणतात। आणि योगला दर्शनाचा दर्जा देण्याचं काम महामुनी पतंजलींनी त्यांच्या 196 सूत्रांमध्ये संपूर्ण योगाचं ज्ञान एकत्रित केलं आणि जगापुढे मांडलं। असा हा योगाचा इतिहास। महामुनी पतंजली हे साधारण 2,500 ते 3,000 वर्षांपूर्वी होऊन गेले। 3rd to 6th सेंचुरी BC, 3ऱ्या ते 6व्या सेंचुरीच्या मध्ये त्यांचा काळ असा मानला जातो। आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत तर भगवद्गीतेमध्ये प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक जो त्याचा चॅप्टर आहे त्याला योग असं नाव दिलेलं आहे। कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, सांख्ययोग है ना। 18 चॅप्टर्स मध्ये 18 प्रकारचे वेगळे वेगळे योग समजावून सांगितलेले आहेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला। प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक ओळ येते, ती म्हणजे श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे असं पुढे मग अध्यायाचं नाव लिहिलं गेलेलं आहे। याचा अर्थ भगवद्गीता ही उपनिषद आहे, ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र पण आहे असं श्रीकृष्णांनी लिहून ठेवलेलं आहे। तर आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये अजून काहीतरी छानपैकी माहिती घेऊयात। आत्तासाठी धन्यवाद।